घटनेतला चित्र वास्तविकशी काही संबंध वगैरे नाही असं सांगत राहतात ना आपल्याला. मी उलट सांगतो की या कवितेतला प्रत्येक संबंध हा माझ्याशी आहे. प्रत्येक यातला वास्तव जे कवितेमध्ये मी लिहिलंय ते माझा अनुभव मी लिहिलाय आणि त्या कवितेतला प्रत्येक अनुभव हा माझ्याशी आहे. कारण आपलं दुःख आपण सांगणार नाही तर कोण सांगणार ना. तर माझं दुःख विनायक होतं का सांगेल, त्याचं दुःख त्याचं प्रेम तो सांगेल का. जसं यांनी न सांगता वाट वाकडी यांनी सगळ्या काय जे काय सांगितलं होतं. मनातली एक गोष्ट सांगायची आहे खरी खरी, हल्ली मी एकटाच राहतो आठवणीच्या घरी. मनातली एक गोष्ट सांगायची आहे खरी खरी, हल्ली मी एकटाच राहतो आठवणीच्या घरी. वय चाललंय सरून एखादी भेटायला हवी. वय चाललंय सरून बाजूला डॉक्टर आहे. आम्ही आकडे मोजत नाही. वय चाललंय सरून एखादी भेटायला हवी, आपल्याच गच्चीवर अंगाशी खेटायला हवी. हातात हात घेऊन बागेत बसायला हवं. हातात हात घेऊन बागेत बसायला हवं. ओठांना ओठ भिडवून गालात हसायला हवं. मनाला हवं आहे तेही थोडं मागून बघू. मनाला जे हवं आहे तेही थोडं मागून बघू. हिला आवडेल असं आपण थोडं वागून बघू. एकच गुलाब उमलून यावा दोघांच्या अंतरी. एकच गुलाब उमलून यावा दोघांच्या अंतरी. हल्ली मी एकटाच राहतो आठवणींच्या घरी. तिने भेटण्याचा शब्द दिला म्हणून तिची वाट पाहिली. तिने भेटण्याचा शब्द दिला म्हणून तिची वाट पाहिली. शेवटी डोळ्यांनीच एकांताला आसवांची फुलं वाहिली. तिने भेटण्याचा शब्द दिला म्हणून तिची वाट पाहिली. शेवटी डोळ्यांनीच एकांताला आसवांची फुलं वाहिली. पदरी आल्या अपयशाला खोल खोल गाडलंय मी. पदरी आल्या अपयशाला खोल खोल गाडलंय मी. गुदमरल्या मनाचं अंगण आज पुन्हा झाडलंय मी. तरी मीही कधी कधी स्वतःला स्वतःच करतो मिस. तरी मीही कधी कधी स्वतःला स्वतःच करतो मिस. उगाच आठवत बसतो तिने दिलेला पहिला किस. पटलं का. तरी मीही कधी कधी स्वतःला स्वतःच करतो मिस. उगाच आठवत बसतो तिने दिलेला पहिला किस. आपली असून आपल्या सोबत नसते आपली परी. आपली असून आपल्या सोबत नसते आपली परी. हल्ली मी एकटाच राहतो आठवणींच्या घरी. आणि सगळ्यात खरं एक मांडण्याचा मी फक्त प्रयत्न केला. हे माझं दुःख नाही. बाकीच्यांची जर कनेक्ट होत असेल तर ते माझं काही मला वाटत नाहीये की मनाला मनासारखं इथं कुणी भेटलंय का. मनाला मनासारखं इथं कुणी भेटलंय का. जड झाल्या श्वासांचं ओझ कुणी रेटलंय का. मनाला मनासारखं इथं कुणी भेटलंय का. जड झाल्या श्वासांचं ओझ कुणी रेटलंय का. कधीतरी आपणही स्वतःवर रुसायला हवे. कधीतरी आपणही स्वतःवर रुसायला हवे. आपलेच डोळे बोले आपणच पुसायला हवे. तिने दिला धोका तर आपण तिला गुलाब करू. कधीतरी आपणही स्वतःवर रुसायला हवे. आपलेच डोळे बोले आपणच पुसायला हवे. तिने दिला धोका तर आपण तिला ब्लॉक करू. म्हणजे ब्लॉक करायचा का ठेका तिनेच घेतला नाही. तिने दिला धोका तर आपण तिला ब्लॉक करू. पुन्हा नव्या दिवसासाठी नवा डोअर नॉक करू. पुन्हा नव्या दिवसासाठी नवा डोअर नॉक करू. आणि शेवटी हे सगळी कविता ज्याच्यासाठी लिहिली ना एक कडवं की पहाटेचं गुलाबी स्वप्न बघताना मध्येच गडबडलो. पहाटेचं गुलाबी स्वप्न बघताना मध्येच गडबडलो. दुसऱ्या दिवशीवर बोलताना एकटाच बडबडलो. झोपमोड झाली म्हणून बायकोनं उठवलं. झोपमोड झाली म्हणून बायकोनं उठवलं. खरं खरं सांग म्हणाली किती जणीनं पटवलं. झोपमोड झाली म्हणून बायकोनं उठवलं. खरं खरं सांग म्हणाली किती जणीनं पटवलं. थोडं खरं थोडं खोटं
मीही तिला सांगून टाकलं, मनाच्या पदराआड तिच्या आठवणीनं झाकलं. तिची आठवण मिटवत जाते काळजामधली दरी, तिची आठवण मिटवत जाते काळजामधली दरी. हल्ली मी एकटाच राहतो आठवणींच्या घरी, हल्ली मी एकटाच राहतो आठवणींच्या घरी, हल्ली मी एकटाच राहतो आठवणींच्या घरी. थोडासा तुमच्या कशावर ताण कमी व्हावा म्हणून हा सगळा झाला. कारण आमची लाड फॅमिली इतकी आहे. लाड फॅमिली इतकी आहे. आता मला किती सुख व्हायला पाहिजे नाही ते. माझ्या घरात तर कुणीतरी इथं ऐकायला नाही, मग माझं दुखणं सांगणार नाही तर कसं करेल? कुणीतरी ऐकून घेणार आहे, मग ते पोचेल ना कुठेतरी. खरं तर हे प्रेम नावाची जी गोष्ट आहे ना मित्रांनो, तिच्या दिसण्यापेक्षा तिच्या असण्यावरती जर का जीव जडला तर तुम्हाला तिच्या अंतःकरणाशी संवाद साधता येतो. खरं तर ही अंतःकरण हा सगळा प्रवास आहे. आम्ही जेव्हा हॉस्टेलमध्ये राहायचो ना, तेव्हा आमच्या हॉस्टेलमध्ये एक भिकारी मुलगी यायची. भिकारी मुलगी बघा, मी काय सांगतो लक्ष देऊ नये का. आम्ही जेव्हा हॉस्टेलमध्ये राहायचो ना, एक भिकारी मुलगी यायची. आम्ही 2-3 दिवसाचं जे काही शिळपाक असलेलं राहिलेलं ते तिला देऊन टाकायचं. ती रोज यायची, ती घेऊन जायची. पण कालांतराने झालं असं की 8-10 दिवसानंतर ती येईन असे झाले. 8 दिवस आलीच नाही. आम्हाला प्रश्न पडला की बाबा हे नेमकं द्यायचं कुणाला, नेणार कोण ना, हे सगळं इतकं करून राहिलं इथे. झालं असं की 10-15 दिवसानंतर ती परत आली. जेव्हा ती परत आली तेव्हा तिच्या अंगावरती हिरवी साडी, हिरवी चोळी, आता हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, हळवट भरलेलं, इतक्या सगळ्या रूपात ती परत आली. आता आमचं वेगळं आहे, आम्ही काही हट्ट करत नाही. पण आमच्या आजूबाजूला ज्या बायका राहायच्या त्यांना लगेच कळालं की हिचं लग्न झालं. तर त्या सगळ्या बायकांनी तिला घोळका केला आणि लगेच सुरू झाला. आता बायका एकमेकांना जमले की काय करतात, आता एवढं सगळं दिसलंय, हिरवी साडी, हिरवी चोळी, हिरवा सगळं बांगड्या, मळवट भरलेला, गळ्यात मंगळसूत्र, त्यांना कळालं की हिचं लग्न झालं. की तिला हट्ट करायला लागले की नाव घे, नाव घे, नाव घे. आता भिकारी मुलगी आहे, नाव काय घेते? चांदीच्या हत्तीला सोन्याचं पाय. भिकारी मुलगी, पण नाव काय घेते? चांदीच्या हत्तीला सोन्याचं पाय, माझा राजा लई उपाशी, तुकडा वाढला. मला कितपत कळलं माहित नाही. तर मित्रांनो, पालात राहता की महालात राहता, यापेक्षा एकमेकांच्या काळजात किती राहता याला महत्व आहे. तर ते खरं प्रेम आहे. म्हणून एक प्रेमाची कविता माझ्या या दादा आणि बहिणीसाठी, दादाच्या मार्फत बहिणीला अर्पण. कविता अशी आहे. तुझ्या हातामंदी हात माझा दिला राणी ग, तुझ्या हातामंदी हात माझा दिला राणी ग, कधी येऊ नये तुझ्या डोळ्यामध्ये पाणी ग, कधी येऊ नये तुझ्या डोळ्यामध्ये पाणी ग, तुझ्या काकणाची गुज माझ्या कळाली मनाला, तुझी सोबत मिळाली माझ्या एकटेपणाला, तुझी सोबत मिळाली माझ्या एकटेपणाला, तुझ्या चाहुलीची धुन काळजाच्या कानी ग, तुझ्या चाहुलीची धुन काळजाच्या कानी ग, कधी येऊ नये तुझ्या डोळ्यामध्ये पाणी ग, माझा पावसळी देह उभा कोरडा कोरडा, तुझ्या मृगाच्या थेंबाचा माझ्या अंगभर सडा, तुझ्या मृगाच्या थेंबाचा माझ्या अंगभर सडा, तुझ्या विना बाई माझा जीवनवाणी ग, तुझ्या विना बाई माझा जीवनवाणी ग, कधी येऊ नये तुझ्या
डोळ्यामध्ये पाणी ग आलं दाटून आभाळ दृष्ट पावसाची काळ थेंब अत्तर होताना थेंब अत्तर होताना मन झिम्मड झिम्मड तुझ्या श्वासात गहाण माझी जिंदगानी ग तुझ्या श्वासात गहाण माझी जिंदगानी ग कधी येऊ नये तुझ्या डोळ्यामध्ये पाणी ग हात हातात घेताना उरी भिनल पाऊस तुझ्या मनाच्या कुशीत पाऊस काळजीच फूल आलं आठवाच्या राणी ग काळजीच फूल आलं आठवाच्या राणी ग कधी येऊ नये तुझ्या डोळ्यामध्ये पाणी खूप पूर केलं आता तुम्ही थोडं बोर करा कवितेचं वैभव अगदी सन्मानानं किंवा कवितेचं वैभव आणि विराट आपल्या खांद्यावर राहणारा वैभव वराडी आणि ज्याच्यावर जीव ओढून टाकावा असा हा जितू आणि काळजातून लाड करावा असं त्याचं नाव लाड आहे. त्याच्या एवढं काही मी आता तरुण नाही आहे. त्याने काहीतरी वेगळं बोलले की आठवते एकट्याला ते किस पहिलं किस वगैरे म्हणजे त्यांनी असं वाटतं कधी कधी की ही पोरानं बिघडायचं त्यांनी अगदी शपथच घेतलेली आहे. मी त्याच्या एवढं सज्जन नाही आहे. मी अगदी थोडं हलकं फुलकं बोलतो. अगं दिवसभर पाहून ही स्वप्नाची रात्र सरत नाही. दोघी मला रागाला बघतायत. अगं दिवसभर पाहून ही स्वप्नाची रात्र सरत नाही नेत्रात तुला नाहून ही डोळे कधीच भरत नाही. एवढं सोपं लिहितो आपण की ते पहिलं किस वगैरे काय आठवत नाही. म्हणून दिवसभर पाहून ही स्वप्नाची रात्र सरत नाही अगं नेत्रात तुला नाहून ही डोळे कधीच भरत नाही. त्यांनी जसं आता बोलले की तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ नये. आमचं असं झालं जितू की पहिल्याच भेटीत ती मला एवढी आवडली एवढी आवडली एवढी आवडली आणि लग्नासाठी नेमकं माझा भाऊच निवडली. असो आपण कवितेत थोडंफार ऐकणार आहोत. आज आपल्यासोबत आपले मित्र आलेत अतुल चव्हाण. मी यांना भाषण करतो. त्यांनी आपली रचना पेश करावी. अतुल. मी कधी कविता नाही केली. कविता करायचो 10वीच्या अगोदर. पण त्या कवितेचे जे रूपांतर आहे ते गाण्यांमध्ये केलेले काही. माझं आता एक नवीन गाणं येतं. तुम्ही भिकुना गाणं ऐकलंय का? सरांनी जे रोल केलेलं आहे बघितलं? तर मी पेश करू एक 4 लाईन करतो. दर्द 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 दे गई मेरा दिल ले गई. दर्द दे गई मेरा दिल ले गई. दर्द 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 दे गई मेरा दिल ले गई. दर्द दे गई मेरा दिल ले गई. क्यों तोड़ दिया मेरे दिल को क्या भूल गई तू कल को. तर याच्यामध्ये पण किसचं नाव आहे. किस नाही आहे तो, सॉरी शहद आहे. क्यों तोड़ दिया मेरे दिल को क्या भूल गई तू कल को.
मीठा शहद ओठों से पिलाया न तूने मुझको, आंखों से मेरी बारिश कर गई, आंखों से मेरी बारिश कर गई। दर्द 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 दे गई मेरा दिल ले गई, दर्द दे गई मेरा दिल ले गई। थैंक यू, धन्यवाद। समझो ना, हे फीमेल वर्जन है। समझो ना मेरी मजबूरी, अब सही न जाए दूरी, दुनिया की जंजीरों से आजादी कर दो मेरी, मैं तेरी दीवानी हो गई, मैं तेरी दीवानी हो गई। दर्द 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 दे गया मेरा दिल ले गया, दर्द दे गया मेरा दिल ले गया। वो मीठी मीठी बातें, चोरी चोरी मुलाकातें, वो मीठी मीठी बातें, चोरी चोरी मुलाकातें, खिड़की में आकर हमको देखे नजरें चुरा के, तेरे इंतजार में शाम हो गई, तेरे इंतजार में शाम हो गई। दर्द 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 दे गई मेरा दिल ले गई, दर्द दे गई मेरा दिल ले गई। तुम्हाला हा जर ऑडिओ ऐकायचा असेल ना, अतुल चव्हाण टॉपिक युट्यूबवर जावे आणि हा गाणं तुम्हाला म्युझिक सहित ऐकायला मिळेल। आणि सरांचं एक गाणं आहे, सरांचं एक मी गाणं कंपोज केलेलं आहे सरांनी, पवार सर, विनायक पवार सरांनी लिहिले। तुझा तुफानी नखरा ग, माझ्या लाखानी चक्रा ग, तुझा तुफानी नखरा ग, माझ्या लाखानी चक्रा ग, तुझ्यासाठीच सजने उगवलं साऱ्या रानात नजरा ग, तुझ्यासाठीच सजने उगवलं साऱ्या रानात नजरा ग, तुझा तुफानी नखरा ग, माझ्या लाखानी चक्रा ग, तुझा तुफानी नखरा ग, माझ्या लाखानी चक्रा ग, तुझ्यासाठीच सजने उगवलं साऱ्या रानात नजरा ग, तुझ्यासाठीच सजने उगवलं साऱ्या रानात नजरा ग। हा पण गाणं तुम्हाला अतुल चव्हाण युट्यूबचा टॉपिक आहे ना, त्याच्यामध्ये जा, तो पण ऐकायला मिळेल। आणि धन्यवाद सर, मला इथे संधी दिली बोलायची, पवार सरांनी पण आणि सर्व मंचाचं आभार मानतो। थँक्यू सो मच। धन्यवाद। नेमकं टाइम किती आहे ह्या लोकांनी घेतलं असेल कारण अगदी सावकाश होईल। तुम्ही मला असं वाटतं की फोटो वगैरे पडत नाही, कारण सर पेंटच्या पोरीमध्ये किंवा मला भीती वाटते सर, सासूरवाट माझी पेंटची आहे, तर ह्या पट्ट्यात इकडचं जर फिरलो तर धडधड वाटतं। तर आमचे एक सोलापूरचे पेढी आहेत की चंद्रभूषण पुरस्कार लक्ष्मीनारायण बोलली, ते म्हणतात की गेल्या वेळेस कोण होतं काय, तर मी आलो त्यावेळेस त्यांना कोणी नव्हतं ना, हा, तर ते असं म्हणतात की प्रेम केले काय केले कळलेच नाही, प्रेम केले काय केले कळलेच नाही, जीव जडल्या प्रियसीच्या ओठी मात्र नाव नाही। किती काय वैरी लोक असतात। प्रेम केले काय केले कळलेच नाही, जीव जडल्या प्रियसीच्या ओठी मात्र नाव नाही। मुलांचं कसं असतं सांगतो, आपण वैरीच आहे। तर प्रेम केले काय केले कळलेच नाही, जीव जडल्या प्रियसीच्या ओठी मात्र नाव नाही। कल्पिले कित्येक ऐसे जे कधी घडलेच नाही। मुलं लई कमी आहेत तिथं, त्याच्यामुळे म्हणजे सर्वांना विनंती आहे। तर काल परवा तो एक व्हिडिओ आला, तो नवरा तो एक इंजिनियर आहे, त्याने आत्महत्या केली, सुसाईड केली। सर्वांना माझी काळजापूर्वक विनंती आहे, तसं काही करू नका नवऱ्याला।
तुम्हाला नाही ते मागच्या लोकांना आम्ही सांगतो या ठिकाणी. तर प्रेम केले काय केले कळलेच नाही. जीव जळल्या प्रियसीच्या ओठी मात्र नाव नाही. कल्पले कित्येक ऐसे जे कधी घडलेच नाही. जाणल्या कित्येक राती राख ही साक्षीच नाही. सहज गात्रा स्पर्श होता रोम रोमी फुलून यावे. गात्रा म्हणजे काय मित्रा माहिती आहे काय? अरे गात्रा माहित नाही. अरे त्याला हेटो नाही त्याला थंडा त्याला धुकून जातो मी. गात्रा म्हणजे तिची ओढणी. सहज गात्रा म्हणजे तिची ओढणी जरी स्पर्श झाली कसं वाटतंय? सहज गात्रा स्पर्श होता रोम रोमी फुलून यावे. हात मंजूळ काही येता अमृत नामून जावे. बापाने किती हात मारल्या काय ऐकू येते आणि तिचं फक्त हॅलो किंवा मिसका बिलो दे कसं वाटतंय? असो पुन्हा आम्ही आपल्याकडे येतोय पण आपल्यासोबत जे वैभव आहे वैभवला मी पुन्हा पाचारण करतो. तर मागे जे बोलणाऱ्या मॅडम आहेत मागे जे दोन जे मॅडम बोलतात काय असं मॅडमचं काय एक मंगरे मॅडम आहे त्याला आण पाहिजे. हा उपसरपंच त्याच्या बोलू शकतात. बोलू शकतात आणि त्यात सरपंच आणि पुढारी म्हणताना अवघड आहे. असं लाडताईसाठी ही कविता आहे. तर कुठलाही जो बापाला आपल्या नजरेतली जी काय चिमुकली आहे ती जी छकुली आहे ती मुलगी आहे आपल्या बापाला आपल्या मुलगी काय वाटते आपल्या मुलीबद्दल बापाला काय वाटतं हे मी बोलतो आणि पुन्हा वैभवकडे येतो. खास लाडताईसाठी कोण म्हणे लेक अशी डोईजड होई. कोण म्हणे लेक अशी डोईजड होई. ओलांडी का वेस बा कासावीस होई. त्या हिरव्या ड्रेस मधल्या मॅडममध्ये खरोखर मला दुश्मनच वाटतं. पण मी तुमच्यासाठी पण आहे हो. असू दे ना मग काय याला काय अर्थ आहे म्हणजे आपल्या इथं बोलायचं ते लिहायचं म्हणजे काय ते खरोखर ते पुढे झालं तर ठीक आहे. अख्ख्या जगाचं काय का होते मी मात्र आपला बच्चू पडू. आता तुमच्यासाठी हा कोण काय नाव आहे तुमचं? मगरे मॅडम. मगरे मॅडम बापरे शब्द नाव असं मगर माणीसाठी आहे की कोण म्हणे लेक अशी डोईजड होई. ओलांडली का वेस बा कासावीस होई. मॅडम लग्न झालंय ना नाही असं लग्न झालेल्या मुलींसाठी कळेली की कोण म्हणे लेक अशी डोईजड होई. ओलांडली का वेस बा कासावीस होई. कासावीस म्हणजे माहिती आहे तुम्हाला? तर कोण म्हणे लेक अशी डोईजड होई. ओलांडली का वेस बा कासावीस होई. छप्पू लाख लाख पायी धाक धाक पायी राख झाली आपाची. लेकी पायी लाख लाखे पायी धाक धाक पायी राख झाली आपाची. हाडाची काढ नजरे आड तरी वाचत तो जीवा पाड तरी वाचत तो जीवा पाड. कळकणा कंबरेचा पाठीचे ठणके. कळकणा कंबरेचा पाठीचे ठणके. झळ तळ तळ बाजू कधी न झळके. कुठलाही बाप आपल्या मुलीला कधी सांगत नाही काय वेळेला. तर कळकणा कंबरेचा पाठीचे ठणके. झळ तळ तळ बाची कधी ना झळके. चुडा चुडा माऊलीचा जरी हमेशा कळके. आईचीच काही काही गुडगुड असते की आमचं नाही केली तमचं नाही केली म्हणून चुडा चुडा माऊलीचा जरी हमेशा खळके. तरी दाटलेला कंठ आणि गळा बाज ओळखे. दाटलेला कंठ आणि गळा बाज ओळखी म्हणजे काय की पोरीना हॅलो जरी बोललं तरी बापाला कळून जाते की आपली पोर कुठल्या अवस्थेत आहे. म्हणून कळकणा कंबरेचा पाठीचे ठणके. झळ तळ तळ बाची कधी ना झळके. चुडा चुडा माऊलीचा जरी हमेशा खळके. तरी दाटलेला कंठ आणि गळा बाज ओळखे. सोनपरी छकू माझी दोन शेटी गजरा. सोनपरी छकू माझी दोन शेटी गजरा. विषारी आहे काही विखारी या गजरा. इवल्याच्या पावलांना जोडव्याचं भार रण रण ऊन आणि किरते अंधार. इवल्याच्या पावलांना जोडव्याचं भार रण रण ऊन आणि किरते अंधार. नाजूक नाकात वैरीण नटणी. लोकांना ती शोभेची वस्तू वाटते पण बापाला ती नटणीमध्ये वैरीण वाटते.
नाजूक नाकाचं वैरीण नटणी काळजात काही सुन्या पैजण गाणी नाजूक नाकाचं वैरीण नटणी काळजात काही सुन्या पैजण गाणी दिसामाशी पा असा कसा हा वाळला दिसामाशी पा असा कसा हा वाळला म्हणे छकुलीच्या विटाईचं त्याने गुंडीचं पाळला दिसामाशी पा असा कसा हा वाळला म्हणे छकुलीच्या विटाईचं त्याने गुंडीचं पाळला वाजत गाजत जरी लगीन सोहळा वाजत गाजत जरी लगीन सोहळा सांगू कसं कोणी माझ्या भरला एक गोळा वाजत गाजत जरी लगीन सोहळा सांगू कसं कोणी माझ्या भरला एक गोळा हंबरुनी मणे पासा घसा आता कोरडलाय हंबरुनी मणे पासा घसा आता कोरडलाय काळ्या कोटी लेकीसाठी तो ढसा रडलाय काळ्या कोटी लेकीसाठी तो ढसा रडलाय यानंतर आपण ज्यांनी या गेल्या काही दिवसामध्ये अतिशय चांगली मराठी म्हणतात वैभव मराठी यांनी आरजे त्यांनी चालू केले तर वैभवला मी पुन्हा एकदा पाठवलं करतो. मगाशी जितेंद्र सर बोलले की यांनी प्रेमाविषयी वेगळं काही सांगितलं तुम्ही थेट केलं. अशाच एका वेळी तिची आठवण आली. आधी तुझी गेले कॉलेजला असताना आता तिची गेली. अशाच एका वेळी तिची आठवण आली. माझ्यात काय कमी आहे मला म्हणायची चौकशी सुरू झाली. माझं तिच्यावर प्रेम होतं माझं तिच्यावर प्रेम होतं. यात काय वेगळं मी जसं करतो तसं जगही करतं सगळं. मी दिसायलाही देखणार नाही मन करते प्रेम त्यापुढे कुणाचं सांगतो. मी दिसायलाही देखणार नाही मन करते प्रेम त्यापुढे कुणाचं चालतं का काही. मजल नसेल नशिबात तर कशाला वाईट वाटून घ्यायचं. त्याचाच विचार करी मनाला कमकुवत करत राहायचं. जे असेल ते होत जाईल मग का झुरायचं. रोजच्या क्षणिक जगण्याला घेऊन रोजच झुरायचं. जे वाटलं ते आता या अकलीने सगळं शब्दात मांडलंय. जे वाटलं ते आता या अकलीने सगळं शब्दात मांडलंय. तिला पटलं घरी आहे तिला रुचलंय. तिला पटलं तुम्ही समजेल तिच्यावर प्रेम करून हे सारं जग जिंकलंय सारं जग जिंकलंय. तर असो हा प्रेमाचा भाग वेगळा आहे परंतु आपण खरं तर कसे राहतो आपले विचार काय आहेत. जसं मगाशी जितेंद्र सर बोलले तिच्या असण्यापेक्षा तिच्या रूपावर भाळण्यापेक्षा मनाच्या अंतरंगातून आपण कसे आहोत हे आपल्याला जर आपलं कळलं तर आपलं प्रेम हे नितळ आणि स्वच्छ आहे असं आपण समजतो. शेवटचा एक प्रश्न कवितेतून मांडतो आणि थांबतो. नंतर मी पुन्हा कवी जितेंद्र लाड सरांना मी पुन्हा माहिती देतो. आता तुम्ही कंटाळले कारण की बसून नाही तर आम्ही आलं की असंच बोलायचं कोण आलं यार पकवायला. मग मागे चिंच वगैरे असायची खिशात चिंच खातो ना आपण फेकून मार याला त्याला चालू असायचं. आज मला माझे दिवस आठवत आहेत. कोरोना काळापूर्वी मी या वाटेवरती सलग 3 वर्ष प्रवास केला. खिडखंडी इथे गोडरेजचा प्लांट रेडीमिक्स सिमेंटचा प्लांट आहे तिथे माझं कॉन्क्रीट मशीन असायचं. मी दिवस रात्र या प्रवासात इथे असायचो. आणि 8 दिवसापूर्वी विनायक सर बोलले वैभव तांबाटीला तुला कॅम्पला यायचं आहे. मला माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी 2 व्हीलरवरती मी इकडे यायचो 60 किलोमीटर वाशित रुपये तेव्हा कधीतरी वाटायचं हे तांबाटी आता रस्ता खूप मोठा झालाय. तेव्हा सिंगल 2 गाड्या पास होतील एवढा रस्ता होता. तेव्हा वाटायचं की अशा ठिकाणी आपण कधी कार्यक्रम करू का आपल्याला कधी. ते आज साक्षात झालं. हे अतिशोक्ती बोलत नाही. हे कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात विचार केलेला आहे आणि त्याच पूर्ण झालं. कवितेतून शेवटचा प्रश्न ठेवतो आणि थांबतो. प्रश्न पडायचा का कुणास ठाऊक चाळीत गप्पांचा फड जमला कानावर पडायचा. आजूबाजूच्या बायकांची कुजबूज चालायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे सडकाहून घराकडे जाताना सूर्य ढळल्यावर शेताहून घरी निघणाऱ्या मजुरीच्या बाया. विनायक दादा का कुणास ठाऊक चाळीत गप्पांचा फड जमला की कानावर पडायचं. आजूबाजूच्या बायकांची कुजबूज चालायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत सडकाहून घराकडे जाताना सूर्य ढळल्यावर
शेतातून घरी निघणाऱ्या मजुरीच्या बाया, डोक्यावर सरपणाचं ओझ, उपरण्यात बांधलेला जेवणाचा डब्बा हातात घेऊन गोल गप्पा करीत चालायच्या. कधी मोठमोठ्याने तर कधी तोंडातल्या तोंडात पुटपुटायच्या. प्रश्न पडायचा, काय बरं बोलत असतील ह्या बायका. प्रश्न पडायचा, काय बरं बोलत असतील ह्या बायका. म्हणजे आठवतं 9वीत असताना अवघड जागी हात पकडून भर वर्गातून बाहेर पळत गेलेली मुलगी आणि मधल्या सुट्टीत शाळेतल्या मावशींच्या तोंडून एकमेकींशी बोलताना ऐकलेलं जळलं मेलं बाई.